नमस्कार. न्यूज लोकशाहीसाठी आपले स्वागत आहे. आपण बातमी बघत आहात भोंदूबाबा अशोक खरात यांच्या कर्मकांडाची. नाशिकमध्ये गेल्या अनेक वर्षापासून भोंदूबाबा स्वतःला कॅप्टन पदवी लावणारा अशोक खरात यांनी कॅप्टनची नोकरी केली की नाही, परंतु भोंदूगिरीच्या माध्यमातून तो मोठमोठ्या बड्या लोकांचा कॅप्टन मात्र झाला. त्याच्या भोंदूगिरीचा असर सत्तेमधल्या आमदार, खासदार, मंत्री, महिला आयोग, अनेक पक्षाचे नेते यांच्यावर मोठ्या प्रमाणात झालेला बघायला मिळाला. चिंचेचा असणारा चिंचोका खेड्यामध्ये अनेक सर्वसामान्य माणसाच्या घरी आढळणारी वस्तू आणि सामान्य माणूस असे कित्येक चिंचोके फेकून देतो, परंतु भोंदूबाबा अशोक खरात यांनी एका चिंचोक्याची किंमत 1,00,000 रुपयेप्रमाणे काही किलो चिंचोके विकले. साध्या मधाला तुर्की मध म्हणून 9,00,000 रुपये किलो मध विकला. आणि हे घेणारे कोण? ज्याने मेहनत न करता माया जमवलेली आहे, असे शेकडो महाभाग या भोंदूबाबा अशोक खरातला बळी पडले आहेत. याच अनुषंगाने न्यूज लोकशाहीसाठीच्या पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी नाशिक यांच्यामार्फत भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर केलेले आहे. त्या निवेदनावर प्रमुख मागणी अशी आहे की भोंदूबाबा अशोक खरात यांच्या संपर्कात असलेल्या राजकीय नेते, सरकारी अधिकारी तसेच सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील जे कोणी असतील त्यांची CBI मार्फत कठोर चौकशी करण्यात यावी करिता निवेदन सादर करण्यात आले आहे. संपूर्ण भारतभर गाजत असलेले भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला ठेच पोचलेली आहे व अशोक खरातला मोठे करण्याचे काम राजकीय लबाडलांडग्यांनी केले आहे. सत्ताधारी लोक जास्तीत जास्त असंविधानिक काम करताना दिसत आहेत. संविधानाच्या चौकटीत राहून जोपर्यंत कारभार चालणार नाही तोपर्यंत देशहिताचे व समाजहिताचे कोणतेच काम पूर्ण होऊ शकत नाही असे वाटते. सदर बातमीपत्र कोण काय बोध घेतं ज्याचे त्याला माहीत. निवेदनावर मुख्य संपादक रमेश गणकवार, संपादक प्रकाश गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भीमराव शिंदे, मध्य नाशिक अध्यक्ष तुषार जगधणे यांच्या सह्या आहेत. न्यूज लोकशाहीसाठी मुख्य संपादक रमेश गणकवार, संपादक प्रकाश गांगुर्डे, निवासी संपादक आदेश वानखेडे. अशाच आमच्या नवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.